तुझा उपवास आहे, खाऊन घेते. बाबा मी बाहेर खाल्लं होतं, मला भूक नाही. बाप आहे मी तुझा, मला सगळं माहिती आहे. कामाच्या धावपळीत तू काही खाल्लेलं नाहीयेस. अगं किती धावपळ करत असते सगळ्यांसाठी, थोडा स्वतःसाठी सुद्धा वेळ काढ. मी परत येईपर्यंत ही प्लेट रिकामी झालेली पाहिजे, कळलं? दर वेळेला आईला मध्ये आणायची काय गरज आहे? माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये. तारणी, तुझी आई निर्दोष होती हे तुला सिद्ध करता येणार नाही ग, कारण ती निर्दोषच नव्हती. आणि हे सत्य आता तुला स्वीकारावं लागेल. तुझ्या आत्याच्या कपाळावरचं कुंकू तुझ्या आईनं पुसलंय. त्यानंतर तिने आत्महत्या करून बेलसरे घराण्याला कलंक लावला. तुझ्या आईला मी कधीच माफ करू शकणार नाही. बाबा, तुम्हालाही असंच वाटतं? अहो तुमची बायको होती ती. जग काय म्हणायचं ते म्हणू देत, पण ती तुमची बायको होती ना. तुम्ही ना एकदम माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी डोळे बंद करा आणि ती तुमच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून तेव्हापासून ती जाईपर्यंतचे सगळे क्षण आठवा आणि मला सांगा, खरंच ती चुकू शकते का? किंवा ती चुकली असेल तर मला सांगा, मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. आणि हो, बाकी सगळं जाऊ दे. तिच्यावर जेव्हा हा सगळा आरोप लागला त्यावेळेस ती तुम्हाला काही बोलली होती का? तुम्ही तिच्याशी काही बोलला होतात का? तिला काही प्रश्न विचारले होते का? ती जेव्हा या घरातनं शेवटची बाहेर पडली तेव्हा तरी तुम्ही तिला काही विचारलं होतं? ती काही बोलली होती का तुम्हाला? आत्या मगाशी म्हणाली की फॅक्टरीचा माणूस मेल्यानंतर त्याचा भूतकाळ त्याच्या सोबतच जातो. खाऊन घे.